नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनी ज्या वीरेंद्र तावडे याला अटक केलेली आहे या संदर्भामध्ये आणि त्याच्या आसपास अर्थात काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडींमधनं अधिकाधिक वेगवेगळी माहिती समोर येते. या सगळ्या अनुषंगाने आपण काही प्रश्न उपस्थित करतोय. डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला मिळालेले पुरावे सनातनचा संबंध स्पष्ट करतायत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. दाभोलकर पानसरे यांच्या हत्येमागील सूत्रधार पकडण्यात आत्तापर्यंत हलगर्जीपणा झालाय का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. आणि उघड धमकी किंवा चिथावणीची भाषा करणाऱ्या सनातनवर सरकार बंदी घालेल का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित करतोय. अर्थात आपल्यासोबत डॉक्टर हमीद दाभोलकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आपल्यासोबत इम्तियाज जलील जे MIMचे आमदार आहेत, औरंगाबाद स्टुडिओमधनं आहेत. आणि आपल्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. केशव उपाध्याय असणार आहेत आपल्या या कार्यक्रमामध्ये, भाजपचे प्रवक्ते. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर डॉक्टर हमीद दाभोलकर आपल्याला विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं एक आरोपी आता या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आला आहे, पकडण्यात आलेला आहे, सुरुवातीपासून अनेक जण अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं जो अंगुली निर्देश करत होते त्या सनातनच्या साधकांना आत्तापर्यंत दोघांना, पानसरेंच्या संदर्भात असेल किंवा डॉक्टर दाभोलकर सरांच्या हत्येच्या संदर्भामध्ये असेल, या दोघांना आता अटक झालेली आहे. याच्याशी काहीतरी परस्पर संबंध असल्याचं आता उघड स्पष्ट दिसतंय. अशा वेळेला येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा तुमच्या आहेत, सरकारकडनं असतील, तपास यंत्रणांकडनं असतील? पहिली गोष्ट मंदार सर, मला वाटतं की उशीर झाला असला तरी पण ही योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल आहे सीबीआयनी खूप कालावधीनं. जर हे पहिल्या आठवड्याभरात 15 दिवसात झालं असतं तर पुढचे दोन्ही खून टळू शकले असते असं मला वाटतं. केवळ एवढंच नाही तर 2009 साली झालेल्या मडगाव बॉम्ब ब्लास्टचा तपास जर नीट केला गेला असता NIA कडनं तर डॉक्टर दाभोलकरांचा खून देखील टळू शकला असता असं खेदानं म्हणावंसं वाटतं. शासनाकडनं काही ठोस अपेक्षा आहेत या परिस्थितीमध्ये. आत्ता केवळ एका व्यक्तीला सनातन संस्थेच्या अटक झालेली आहे. अजूनही प्रत्यक्षामध्ये ज्यांनी गोळी चालवली त्या व्यक्तींना अटक होणं बाकी आहे. ज्या शस्त्रातनं गोळी चालवली गेली, जी बाईक ह्याच्यासाठी वापरली गेली, आणि एकूणच या सगळ्यांना सहारा देणारे, आधार देणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांना अटक होणं देखील बाकी आहे. त्यामुळे केवळ इथेच न थांबता सीबीआयनी याची पाणमुळं खडून काढायला पाहिजेत. मडगाव बॉम्ब मधले जे 4 फरार आरोपी आहेत, सारंग अकोलकर, रुद्र पाटील, प्रवीण लिमकर आणि जयप्रकाश हेगडे, यांना गेल्या 6 वर्षांपासून अटक झालेली नाहीये. यातल्या सारंग अकोलकर वरती सगळी संशयाची सुई या तपासामध्ये येऊन थांबलेली आहे. त्याचं रेखाचित्र हे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या रेखाचित्राशी जुळणार आहे. त्यामुळे NIA, CBI, महाराष्ट्र शासनाची SIT यांनी सगळ्यांनी मिळून व्यापक शोध मोहीम घेऊन या 4 जणांना पकडलं पाहिजे. महाराष्ट्र आणि देशभरामध्ये असं कुठे हे लपून बसलेले आहेत जे एवढ्या सर्वोच्च तपास यंत्रणांना सापडत नाहीत, याचं उत्तर मला वाटतं तपास यंत्रणांनी देणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र राज्य शासनाने सनातन संस्थेविषयीची आपली अधिकृत भूमिका जाहीर करणं आवश्यक आहे. कारण की अत्यंत विद्वेषी प्रचार या संस्थेच्या माध्यमातून समाजात चालतोय. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी सगळ्यांच्या खुनाच्या ह्याच्यामध्ये ते संशयाच्या घेऱ्यात आहेत. ठाणे आणि पनवेल मधल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यांच्या साधकांना शिक्षा झालेली आहे. मडगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यांचे 4 लोक फरार आहेत आणि त्यांचे वकील हे जाहीररित्या असं सांगतात की देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असलेले हे लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळं या शक्तींच्या विषयी राज्य शासनाची काय भूमिका आहे, 2011 साली जो बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवलेला होता त्याविषयीचं वास्तव काय आहे हे राज्य शासनाने जाहीर करावं. अजूनही गृह मंत्रालयाने जाहीर प्रतिक्रिया या अटकेवरती दिलेली नाहीये. ती जनतेला विश्वासात घेऊन दिली जावी. आणि येत्या कालखंडामध्ये केवळ हे मारेकरी पकडण्यापुरतं न थांबता तर ज्यांनी त्यांना चिथावलं, ज्यांनी डॉक्टरांच्या फोटोवरती फुल्या मारल्या, ज्यांनी डॉक्टरांचा खून हा सेलिब्रेट केला, त्या सगळ्यांपर्यंत हा तपास पोहोचावा अशी अपेक्षा आहे. आणि सामान्य माणसांकडनं अशी एक अपेक्षा आहे की त्यांनी हे समजून घ्यावं की धर्माच्या पडद्याआड अधर्म पसरवणाऱ्या या संघटना आहेत, कर्मकांड समाजामध्ये पसरवणाऱ्या जाणीवपूर्वक या संघटना आहेत आणि धर्माचं त्या कट्टरीकरण करतायत. त्यांच्यापासून सुज्ञ नागरिकांनी, मानवता केंद्रित धर्म मानणाऱ्या लोकांनी दूर राहायला पाहिजे, ही सामान्य नागरिकांकडनं अपेक्षा आहे. नक्की. अर्थात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा सचिन सावंत, ज्या पद्धतीनं
हा सगळा प्रकार घडताना आपल्याला दिसतोय. जो एक प्रकारचा विलंब अगदी कलबुर्गींच्या हत्येच्या नंतरचा असेल तपासामधला किंवा अगदी पानसरेंपर्यंतचा त्यातला जो एकूण संबंध आहे, साम्य आहे अनेक ठिकाणी, आणि हे सगळं सातत्यानं सुचवत होते. तपास यंत्रणांपर्यंत सुद्धा ही माहिती येत होती की अशा प्रकारची ही माणसं असावीत, आणि अशा वेळेला या माणसांची भलामण करणारी एक यंत्रणा, एक सनातन संस्था सुद्धा, आणि त्याच्यातले हिंदू जनजागृतीसारखे जे प्रवक्ते आहेत ते सुद्धा याच लोकांची अनेकदा पाठराखण करत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता जे चित्र समोर येत आहे ते चित्र बघता येणाऱ्या काळामध्ये काय व्हायला पाहिजे, सरकारकडनं काय अपेक्षा तुमची? नाही, हे येणाऱ्या काळाचा विषयच नाही, याच्या अगोदरच झालं पाहिजे होतं. की पहिली गोष्ट अशी की सनातन ही संस्था हे अशा विखारी विषयांवरती काम करत आहे हे दिसत असताना, आणि त्या संदर्भामध्ये 2008ला हेमंत करकरे जी असतील किंवा त्याचबरोबर नंतर 2011ला काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी राज्य सरकारनं एक फुल फ्लेजेड रिपोर्ट या संस्थेच्या बद्दल केंद्र सरकारला दिला होता. निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करायला प्रलंबित झाला. त्याची कारण देखील पुढे नंतर आली की त्या RK सिंग सारखी व्यक्ती त्या संदर्भामध्ये गृह सचिव म्हणून काम करत होती, आणि त्याच्यामध्ये ते डिले व्हावं यासाठी प्रयत्नशील होती. अशा तऱ्हेचं एक चित्र त्या ठिकाणी दिसतंय, ज्याचा त्यांना मला वाटतं पुढच्या काळामध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट बनून त्याचा फायदा झाला असावा. परंतु निश्चितपणे राज्य सरकारचा अहवाल या संस्थेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे आहे. त्याच्यावरती कारवाई अपेक्षित होती, कारण त्या संपूर्ण पुरावे निश्चित दिलेला आहे. आता एक लक्षात घ्या की गोव्याचा बॉम्ब ब्लास्ट असेल किंवा तिथपासून ठाणा वाशीच्या सगळे बॉम्ब ब्लास्ट असतील किंवा मालेगावच्या बॉम्ब ब्लास्ट पर्यंत ह्या सगळ्या संस्थेची साधक त्या ठिकाणी ऍक्टिव्ह दिसतात. आता गडकरी आणि वावे हे दोन जे काही त्या ठाण्याच्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये पकडले गेले तेही यांचे साधक होते. त्याच्यामधला एक तो आता अभिनव भारतशी संबंधित आहे, त्याने त्याच्यामध्ये पुस्तक लिहिलंय अभिनव भारतच्या पाठिंब्यानं, हेही त्या ठिकाणी दिसलंय. गोवा बॉम्ब ब्लास्ट मध्ये मालगोंडा पाटील आता स्वतः त्या ठिकाणी त्याची स्कूटर होती आणि दोघे जण त्याच्यामध्ये मेले, ते साधकच होते. बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये, तेही दिसलं. त्याच्यामध्ये NIAच्या तपासामध्ये अजूनही 4 आरोपी फरार आहेत, तेही यांचे साधक आहेत. त्याचबरोबर हे जे काही 3 खून झाले त्या खुनाच्या संदर्भामध्ये देखील जे काही आरोपी झाले तेही यांचे साधक आहेत. आणि त्याचबरोबर यांच्या धमक्या वेळोवेळी असलेल्या, त्या पानसरेंचे जे काही जो मारेकरी त्याचा साक्षीदाराला मिळालेली धमकी असेल किंवा पानसरेंना स्वतः मिळालेली धमकी असतील, यांच्या फुल्या असतील किंवा हे एकंदरच यांचं ऑर्गनाइज क्राईम मधले जे काही पुरावे समोर आलेले आहेत ते समोर असताना जर हे शासन त्या ठिकाणी कारवाई करत नसेल तर मला असं वाटतं की निश्चितपणे शासनामध्ये काही भाग निश्चित आहे जो यांना मदत करतोय. तुम्ही अतिशय गंभीर आरोप लावताय. केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते, त्यांच्याकडे येतो. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा इम्तियाज जलील, तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे अतिशय गंभीर आरोप सावंतांनी केलेला आहे की शासनातला काही भाग यांना मदत करत असावा असा त्यांचा आरोप आहे. या आरोपात काही तथ्य तुम्हाला वाटतंय का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे सनातनची असेल किंवा इतर कुठल्याही धर्मातली अशा प्रकारची प्रवृत्ती ज्यावेळेला इतका कट्टरतावाद समोर आणते आणि त्या कट्टरतावादातनं अतिशय चांगल्या व्यक्तींची अशा प्रकारे त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो, हे सगळं घडत असताना गेले काही वर्षामध्ये आपण बघतोय की तपास यंत्रणा धीम्या गतीने पुढे जात आहेत. आता कुठेतरी एक प्रकारची आशा निर्माण झाले, ज्या आशेमध्ये खरं तर चांगलं काही निष्पन्न होईल असंच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा करायला काही हरकत नाही. कारण CBIनी किमान ज्यांच्यावरती सुरुवातीपासून संशय होता त्या लोकांना आता ताब्यात घेतलेलं आहे. देखिए मंदार साहब, ये बड़ी दुर्दैवी बात है कि जिस शख्स को गिरफ्तार किया गया है तावड़े नाम के, वो मेडिकल प्रोफेशन से ताल्लुक रखता है और मेडिकल प्रोफेशन एक नोबल प्रोफेशन माना जाता है. अगर इस तरह के लोग आज समाज में आकर किसी इंसान का कत्ल करने के ऊपर अगर उतर आएंगे तो ये देश के लिए नहीं पूरे समाज के लिए एक बहुत ही गंभीर विषय की बात है. जहां तक सचिन सावंत साहब ने यह आरोप लगाया है कि हमने 2011 के अंदर सनातन संस्था के ऊपर बंदी लगाने का प्रस्ताव केंद्र सरकार को भेजा था, लेकिन वहां पर केंद्र के सचिव RK सिंह जो उस वक्त उन्होंने कोशिश करके ये प्रस्ताव को रद्द कर दिया था. सवाल ये पैदा होता है कि जब राज्य सरकार के पास पुख्ता सबूत थे कि सनातन संस्था के ऊपर बंदी लगनी चाहिए, तो हमारा सवाल ये है कि राज्य में कांग्रेस की सरकार थी, केंद्र में राज्य कांग्रेस की सरकार थी, सरकार क्या RK सिंह चला रहे थे या कांग्रेस की सरकार थी? अगर इनके पास पुख्ता सबूत थे, अगर 2011 में ही महाराष्ट्र सरकार अगर जोर देती कि सनातन संस्था के ऊपर बंदी लगनी चाहिए, तो शायद मुमकिन
है कि गोविंद पानसरे की हत्या होती ही नहीं थी, दाभोलकर की हत्या होती ही नहीं थी। लेकिन मैं पहले भी यह बात कह चुका हूं, एक बार फिर दोहरा रहा हूं कि इस देश के अंदर जितनी भी इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज है ये कहीं ना कहीं राजनीतिक प्रभाव से प्रभावित होते हैं, एक पॉलिटिकल इन्फ्लुएंस इनके ऊपर होता है। मैं उदाहरण के तौर के ऊपर कहना चाहूंगा कि यही वो कांग्रेस की सरकार थी मालेगांव के अंदर, जब मालेगांव के 9 बेकसूर लड़कों को पकड़ा गया था। एनआईए के पास जब केस दिया गया तो पता चला कि नहीं, ये लोग जिम्मेदार नहीं है, इसके अंदर हिंदू फंडामेंटलिस्ट ऑर्गेनाइजेशन के लोग जिम्मेदार है। आज सबसे ज्यादा देश को गरज किस बात की है, तो करकरे जैसे ऑफिसर्स की, जिन्होंने ईमानदारी के साथ खड़े रहे थे और यह कहा था कि इस देश के अंदर एक हिंदू आतंकवाद भी फैल रहा है। और दूसरी दुर्भाग्य की बात यह है, और यह हकीकत है, कि दुनिया के अंदर आईएसआईएस जिस तरह का एक आतंक का माहौल फैला के रखा है, सनातन संस्था या हिंदू जितने भी संगठन अभी जिनके नाम सामने आ रहे हैं, वो एक मिनिएचर मॉडल है आईएसआईएस का, कि इस देश के अंदर किस तरह से आतंक का एक माहौल फैला के रखे। जो लोग हिंदू धर्म के खिलाफ की बात करेगा उसको खत्म कर देना, ये उनका एजेंडा है। और ये बात सामने आ गया है, कलबुर्गी साहब या गोविंद पानसरे साहब या दाभोलकर साहब की आवाज को जिस तरह से दबाया गया है, खत्म किया गया है, कुचला गया है, उससे ये बात साबित हो गई है। अब सरकार की जिम्मेदारी है कि इन जैसे तत्वों से, इन जैसी ताकतों से किस तरह से निपटा जाना चाहिए, क्योंकि यह सिर्फ किसी एक धर्म का सवाल नहीं है, यह देश के ऊपर एक बहुत ही गंभीर सवाल है कि अगर डॉक्टर जैसे लोग इस प्रोफेशन को, जो नोबेल प्रोफेशन माना जाता है, अगर वो आतंकी मामलों के साथ अगर जुड़ने लगे तो लोगों का विश्वास इस प्रोफेशन से नहीं, इंसानियत के ऊपर से खत्म हो जाएगा। नक्की नक्की। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा केशव उपाध्याय, एकतर सचिन सावंतांनी लावलेला आरोप अतिशय गंभीर आहे, त्या आरोपाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा हा आहे की गेले काही काळ ज्यावेळेला या सगळ्या तपास यंत्रणा काही ना काही तपास समोर आणत होत्या, त्याच्या बरोबरीनं सनातन ही जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये अनेक आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं माहिती समोर आली आहे, त्यांच्या साधकांनी त्यांचं जे काही साहित्य आहे त्या साहित्यामध्ये सुद्धा उघड बऱ्याचदा पोलिसांना सुद्धा धमक्या देण्यात आलेल्या आहेत। असं असताना त्यांना आपण सहन का करता? मंदाजी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, सचिन सावंत आदरणीय त्यांच्या प्रश्नाची उत्तर देतो। सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी अटक करण्याचं धारिष्ट्य जे दाखवलंय ते या सरकारने दाखवलं। या विषयातलं जी माहिती कोर्टासमोर सादर केली आहे ती या सरकारने सीबीआय असेल किंवा या इथल्या सीबीआयने ती जाहीर केली। एक गोष्ट लक्षात ठेवा, सचिन सावंत आता असं म्हणताना म्हणाले की काय ते कोण सिंगचं नाव त्यांनी काहीतरी घेतलं आणि काय आम्ही केला होता पाठपुरावा, पण त्या सिंगाने काहीतरी केलं नाही। सचिन सावंतांच्या माहितीसाठी सांगतो, खरं म्हणजे केशव उपाध्यायच्या माहितीवर विश्वास ठेवायला नको, किंवा काय इम्तियाज जलीलच्या पण माहितीवर विश्वास ठेवू नये सचिन सावंतांनी। एक मुलाखत काल परवा आली, कदाचित सचिन सावंतांनी ती वाचली असेल, आणि ती मुलाखत आहे माननीय मिसेस दाभोळकर यांची, म्हणजे हमीद दाभोळकरांच्या मातोश्रीची। त्या असं म्हणाल्यात की आम्ही सोनिया गांधी यांच्याकडे गेलो, सोनिया गांधीने सांगितलं की ह्याच्यावरती सनातनवरती बंदी घाला। सोनिया गांधींनी सुषमा शिंदे त्यावेळेचे गृहमंत्री होती, त्यांना फोन करून सांगितलं की त्यात सिरियस लक्ष घाला। पण आता हा त्यांचे शब्द आहेत, माझा शब्द नाही। सुशील कुमार शिंदे यांचा अप्रोच इतका कॅज्युअल होता की त्यांनी मला थातूर मातूर करून पाठवून दिलं। त्यांनी साधी फाईल काय हे त्यावेळच्या गृहमंत्र्यांना फोन करून विचारण्याचे कष्ट सुद्धा घेतले नाहीत। आता ही वाक्य जशीच्या तशी वाक्य आहेत, ही आदरणीय मिसेस दाभोळकर यांची वाक्य आहेत। कालच ती कालच्या परवाच्या याच्यात ती मुलाखत छापून आली आहे। मला असं वाटतं केशव उपाध्याय सोडून द्या, इम्तियाज जलील सोडून द्या, मंदार फणसे ठीक आहे पत्रकार आहेत, त्यांचे आहेत, पण शेवटी ज्यांनी ही मुलाखत दिली त्यांची वाक्य म्हणजे काँग्रेसने या प्रकरणामध्ये किती निष्काळजीपणा केला, काँग्रेसचा या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती निष्काळजीपणाचा होता, त्यांना कुठल्याही पद्धतीचं सोयरं सूतक नव्हतं या प्रकरणातले आरोपी पकडण्याचं, हे सिद्ध करणारी ही मुलाखत आहे, हे सिद्ध करणारी ही वाक्य आहेत। आणि त्यामुळे काँग्रेस या आत्तापर्यंत म्हणजे त्याच्यानंतर ज्या दुर्दैवाने पानसरेंची हत्या झाली ती व्हायला नाही पाहिजे होती, पण त्याच्यातले सुद्धा आरोपी पकडले, दाभोळकरांच्या याच्यातले आरोपी सुद्धा या सरकारने पकडले। त्यामुळे या कुठलाही तो गुन्हेगार, मग तो कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही विचारांचा असो, त्याला शिक्षा झाली पाहिजे, तो सापडला पाहिजे। भारतीय जनता पार्टीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं हे सरकार असेल, या सरकारने सांगितलं जो कोण असेल त्याला पकडा, त्यात हस्तक्षेप करणार नाही। कॅज्युअल अप्रोच जो काँग्रेसचा होता, जो सुशीलकुमार शिंदेचा तेव्हाच्या गृहमंत्र्याचा होता,
तो या सरकारचा नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पहिली अटक झालेली दिसते. पानसरे प्रकरणात तर झालेलं त्याच्यात केस पुढे जातीच आहे. जर खऱ्या दोष आहे जे झालं नाही गेल्या काही दिवसांमध्ये सावंत साहेब, त्यामुळे पूर्ण माहिती देऊन बोलत चला, अर्धवट माहितीवरती. सचिन सावंत बोला तुम्ही. चला, तर जे केशवजी उपाध्याय म्हणाले ते तशाच तऱ्हेचं आपण त्या ठिकाणी मान्य करू की ही सगळी परिस्थिती असू शकेल. आता समजलं कशासाठी सोनिया गांधी म्हणत होत्या सनातनवर बंदी घालण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलं, अशा तऱ्हेनं त्या हमीदजींच्या मातोश्रींनी त्या ठिकाणी सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे तो 2011चा प्रस्ताव आजही त्या ठिकाणी आहे. आम्ही त्या ठिकाणी प्रलंबित ठेवला. आता ज्यांना महाराष्ट्राची माहिती आहे, त्यांनी फाईल सुद्धा मागवली नाही सावंत साहेब त्यांनी. ऐका केशवराव स्वतःच्या शब्दामध्ये अडकल्यानंतर आम्ही पूर्ण सांगितलं. केशवपदे आपण ऐकून तर घेऊया ना, एकदा ऐकून तर घेऊया त्यांचं काय म्हणतात, ऐकून घेऊया आपण. ऐकूया, सांगा, चला पूर्ण होऊ द्या. त्रास होतो माणसाला फार अडकल्यानंतर. ऐका ना तुमच्या आर्ग्युमेंटवर बोलतोय मी, तुमच्या आर्ग्युमेंटवर. माझं तुम्ही जे आर्ग्युमेंट केलं त्याच्यावर सांगतो. अर्धवट गाळी तुम्ही बोलतो ना यार, वाक्य जी आहेत ती वाक्य. एक मिनिट केशव, आपण ऐकून घेऊया काय म्हणणं आहे त्यांचं. ते शब्दाचा प्रश्न. एक मिनिट. विषय काय? बोला सचिन साहेब, बोला, पूर्ण करा तुमचा मुद्दा. अडकल्यात तर बोल. विषय असा आहे की जर त्या ठिकाणी आमच्याकडनं प्रलंबित झाला असेल, त्या ठिकाणी आम्ही वेळ लावला असेल, तुमचं गेले 2 वर्ष त्याच्यावर का बंदी घालत नाही सरकार? तो अजून 2011चा राज्यशास्त्राचा रिपोर्ट आहे ना त्या ठिकाणी. तुम्ही बंदीच्या विषयावरती ज्या वेळेला चर्चा करता त्यावेळेला आपल्याकडे आता स्वतः सरकारमध्ये आहात, तुम्ही त्याच्यावर पावलं उचललेली नाहीत. आणि किरण रिजिजूंनी सांगितलं आमच्याकडे पुख्ता त्या ठिकाणी सबूत नाहीयेत असं म्हणतायत. हे बोलू अगदी बरोबर. त्याचे ऐका पूर्ण आपण ऐकूया, वेळ आहे आपल्याकडे, पूर्ण ऐकून घेऊया आपण त्यांचं. त्रास होतो तुम्हाला विषय सोडून बोलायला नको, मुद्दा पूर्ण करा. केशवराव बोला सावंत साहेब बोला. असं आहे की बोला तुमच्या सरकारने 2 वर्षामध्ये कारवाई केली नाही. आर.के. सिंग म्हणतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुराव्यांमध्ये काही दम नव्हता. किरण रिजिजू म्हणतात आमच्याकडे कुठल्याही तऱ्हेचा पुरावा नाही. याचा अर्थ 2011चा रिपोर्ट जो होता तो योग्य नव्हता का? तो आजही आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कारवाई करू शकता, अनेक पुरावे आलेले आहेत, ते केलेलं नाही. आता मूलतः या विषयावर येऊया की ज्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भामध्ये आता सीबीआयने कारवाई केली. सीबीआयनं कारवाई कधी केली? गेल्या हायकोर्टानं त्यांना झापलं या अगोदरच्या काळामध्ये की तुम्ही बिट्स अँड पीसेस मध्ये कुठल्याही तऱ्हेचे पुरावे आमच्याकडे आणून देऊ नका, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही त्या ठिकाणी कन्सॉलिडेटेड काय करताय ह्याच्यावरती आमचा विश्वास आहे. 23 जूनला फायनल रिपोर्ट द्यायला सांगितला होता, नाहीतर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परेड करणार होतं कोर्ट, या शब्दात म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर या कारवाई झालेल्या आहेत. हे सरकारनं कारवाई केलेलं नाहीत, सीबीआयला हायकोर्टानं त्या ठिकाणी मजबूर केलेलं आहे. आणि त्याच्याही अगोदर ज्या वेळेला पोलिसांकडे तपास होता, या सरकारनं सांगितलं की दुसरा अँगल मिळतोय का बघा. आणि हे सगळं असताना, ह्या सगळी पार्श्वभूमी असताना दुसरा अँगल म्हणजे काय? दुसरा अँगल सरकारने सांगितला म्हणजे नेमकं काय तुम्हाला? अशी अपेक्षा. ऐका विषय असा आहे, बातम्या चालल्या होत्या की आमच्या त्या अधिकाऱ्यांना अशा तऱ्हेचा वरना फोन आले की याच्यामधला दुसरा अँगल बघा म्हणून. त्याच्यावरती सरकारनं स्पष्टीकरण दिलं नाही. त्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आहेत आणि जे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी करत होते त्यांना त्या ठिकाणी धमक्या दिलेल्या होत्या. हे लक्षात घ्या. निखिल वागळेंना धमक्या मिळालेल्या आहेत, अनेकांना धमक्या त्या ठिकाणी मिळाल्यानंतर देखील या सरकारने आतापर्यंत बंदीची पावलं का उचलली नाही त्यांच्यावरती? त्यामुळे आता कारवाई केली हायकोर्टाच्या आदेशानं. सचिन सावंत एक मिनिट सचिन सावंत आणि केशव उपाध्याय, तुम्हाला दोघांना, तुमची सरकार होती, तुमचं आता सरकार आहे, त्यांचं नाही एक मिनिट तुम्ही एकमेकांवरती फक्त हे करताय, ऍक्शन कुठे होताना दिसत नाही ना. धमकीचा मुद्दा त्यांनी काढला. धमकी प्रत्येकाला आलेली आहे. पोस्ट कार्डवरती मला सुद्धा धमकी मिळालेली आहे. या सगळ्या संदर्भामध्ये धमक्या देण्याची सत्र या महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही आहेत. अशा प्रकारे धमक्या आतापर्यंत आलेल्या आहेत. इम्तियाज जलील, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारे ज्यावेळेला धमक्या येतात किंवा अगदी या संस्थेनी, सनातन संस्थेनी अतिशय उघडपणे आतापर्यंत त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये म्हटलेलं आहे की पोलिसांनी असं केल्यास पोलिसांच्या विरोधात असं करा. अशा प्रकारे ज्यावेळेला एखादी चिथावणीखोर गोष्ट घडते तरी सुद्धा यंत्रणा काही करत नाहीये, हे आश्चर्य नाहीये का?
मंदार, ये बिल्कुल सही है। आपको याद होगा कि कुछ दिन पहले आपके पास ये एक प्रोग्राम हुआ था कि मथुरा के अंदर छोटे छोटे बच्चों को, 8 साल के बच्चों को और बड़े बच्चों को, सबको, महिला पुरुष सबको हथियारों को ट्रेनिंग दी जा रही है। उस वक्त हमने एक सवाल उठाया था कि अगर हम लाठी लेकर चलेंगे तो हमारे ऊपर केस लगा दिया जाएगा, लेकिन वो हथियारों से ट्रेनिंग दे रहे हैं और ये कह रहे हैं कि नहीं, अगर कभी ISIS का हमला हुआ देश के ऊपर तो हम इसका मुकाबला करेंगे करके। अब सवाल यह पैदा होता है कि इतने सालों से अगर पुख्ता सबूत है, हमारा यही कहना है, अगर गोवा बम धमाके की इंक्वायरी अगर उस वक्त सही तरीके से अगर हो जाती, चाहे वो NIA के पास थी हो या CBI के पास हो या स्टेट एजेंसीज के पास हो, अगर वो इंक्वायरी हो गई होती तो ये दिन देखने को नहीं मिला होता। आज भी ये सच्चाई है कि गोवा बम धमाके के जो मुख्य आरोपी है, आकोलकर जैसे जो आरोपी है, वो फरार है। अगर ये फरार है तो कहीं ना कहीं कुछ षड्यंत्र रच रहे होंगे कि एक हो गया है दाभोलकर की हत्या कर दी है हमने, दूसरा हो गया है पानसरे की कर दिए है, कालबुर्गी की कर दिए है। अब जो धमकियां आ रही है वो धमकियों को भी मेरे हिसाब से अगर हम संजीदगी से नहीं लेंगे तो शायद बहुत देर हो जाएगी। इसीलिए सभी इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज की यह अब जिम्मेदारी है, जितने भी फरार आरोपी है इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होना चाहिए। पहले तो उन्हें गिरफ्तार होना चाहिए। 6-6 साल से अगर ये देश के अंदर घूम रहे हैं और इतनी एजेंसीज इनके पीछे पड़े रहने के बावजूद भी इनका कौन आरोपी है ये पकड़ा नहीं जा रहा है। 2013 में दाभोलकर साहब की हत्या हुई थी, आज 2016 है। 2016 3 साल के बाद अगर हम कुछ क्लू के ऊपर पहुंचे हैं, सवाल यह नहीं है कि इसके अंदर तावड़े जिम्मेदार है या आकोलकर जिम्मेदार है। हमारे हिसाब से तो ये लोग भी कठपुतलियां होंगे। इनका जो मेन ब्रेन है जो इस तरह के साजिशों को अंजाम दे रहे हैं देश के अंदर, उस ब्रेन तक पहुंचने की जिम्मेदारी है। ये तो कठपुतलियां नजर आ रहे हैं, छोटे छोटे कठपुतलियां नजर आ रहे हैं। इनको गिरफ्तार करके काम यहां पर नहीं। नाही, नक्की एक डॉक्टर हमीद, तुम्हाला प्रश्न आहे, हा सगळा ज्या वेळेला मुद्दा समोर आला, या सगळ्या मुद्द्यामध्ये एक मिनिट, त्या सगळ्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब दिसून आली की साम्य होतं, कलबुर्गी असतील, दाभोलकर सर असतील किंवा पानसरे सर असतील, या दोघांच्या तिघांच्या हत्यांच्या संदर्भामध्ये काही ना काही साधर्म्य होतं आणि ह्या साधर्म्य बघून कुठेतरी पुढे जायला हवं होतं। हे त्याच्यामध्ये आधी धमक्या सुद्धा दिल्या गेल्या होत्या। या 3 फुल्या मारल्यानंतर 4थी फुली सुद्धा अनेकांवरती आतापर्यंत मारण्यात आलेली आहे। असं सगळं असताना सुद्धा आतापर्यंत त्या वेळेला सायबर सेल असेल, सायबर क्राईम असेल, अशा मार्गातनं सरकार कुठेतरी कार्यकृती करताना का दिसत नाहीये? खरं आहे मंदार सर, तुमच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की याआधी आपण जे बघितलं, खरं तर ती माझ्यासारख्या या देशातल्या सामान्य नागरिकांची झालेली कोंडी आहे। काँग्रेस, भाजप आणि MIM सारख्या राजकीय पक्षांच्या चर्चांमध्ये सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार ह्या एक उद्विग्न करणारा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। माझा आधीचा चर्चेच्या संदर्भातला अनुभव मी तुम्हाला सांगतो। माझ्या आईचा संदर्भ असलेलं वक्तव्य केशव उपाध्यायांनी सांगितलं ते अगदी योग्य आहे। काँग्रेस शासनाचा आम्हाला अशा स्वरूपाचाच अनुभव आला होता, पण वाईट याचं वाटतं की भाजप आणि सेनेच्या शासनाचा देखील तशाच स्वरूपाचा अनुभव आहे। त्यांनी पुढचा भाग हा सांगितला नाही की राजनाथ सिंगना आम्ही भेटलो, राजनाथ सिंगनी देखील या बाबतीतलं वास्तव आम्हाला सांगितलेलं नाही। त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप असो परिस्थिती बदललेली नाही अशी वेदनादायी जाणीव आम्हाला होताना दिसते। माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 5 वेळेला याचं आश्वासन दिलं की मी पंतप्रधान मोदींची तुम्हाला भेट घालून देतो, ती अजूनही झालेली नाही, स्वतः दिलेली। त्यामुळे भाजप किंवा काँग्रेस या वादामध्ये एक सामान्य नागरिक या देशाचा म्हणून पडण्यामध्ये खरं तर मला रस नाही आणि बाकी कुणालाही रस नाही। काँग्रेसला शिक्षा या देशातल्या मतदारांनी दिलेली आहे आणि ती शिक्षा भाजपला दिली जाऊ नये अशी त्यांची इच्छा असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काम करायला पाहिजे। हे सांगत असताना मला हे सांगणं आवश्यक आहे की तपासामध्ये जी प्रगती झालेली आहे ती न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेली आहे। ज्या वेळेला आम्ही कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केली ॲडव्होकेट नेवगींच्या मार्गदर्शनाखाली, त्यानंतर 15 दिवसांनी समीर गायकवाडला अटक झाली। आज मागच्या महिन्यामध्ये न्यायालयाने इतक्या स्पष्ट शब्दामध्ये तपास यंत्रणांना फटकारलं होतं की सुवर्ण मंदिरामध्ये सैन्य घालायला या देशातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी भीती बाळगली नाही, म्हणून तिथले अतिरेक्यांचा नायनाट झाला आणि तुम्ही यांना हात लावायला कशाला घाबरताय हे कोर्टामध्ये न्यायाधीश स्वतः बोललेले आहेत। एवढं नाही तर ते असं म्हटलेले होते की जर तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परेड करू। यापुढे जाऊन ते असं म्हटले होते की दाभोळकरांचे किती स्मृतिदिन आम्ही साजरे करायचे ते सांगा। यानंतर ही कारवाई झालेली दिसते। म्हणजे न्यायालय जेव्हापासून
लक्ष घालतंय तेव्हापासून हे होतंय. ह्याला राजकीय श्रेयाचा मुद्दा बनवू नये. नक्की. हे सगळं खरं असताना मी हे पण निश्चितपणे सांगू इच्छितो की या दोन्ही कारवाया भाजप शासनाच्या अखत्यारीमध्ये झालेल्या आहेत हे आपण नाकारू शकत नाही. आणि कलबुर्गींचा तपास हा काँग्रेस शासनाच्या अंतर्गत आहे आणि त्यांना त्या ठिकाणी प्रगती साधायला भरपूर संधी आहे हे देखील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मला महत्व या गोष्टीचं वाटतं की आज ज्या पद्धतीनं ठामपणे भाजपनी राज्यात आणि केंद्रात ही भूमिका घेतलेली आहे की हिंसेचा समर्थन करणारी लोक सनातन आणि हिंदू जनजागरण सारखी ही आमच्या व्यापक राजकीय बांधिलकीचा भाग नाहीत, त्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करू, ही भूमिका मला वाटतं अत्यंत महत्वाची आणि स्वागतार्ह आहे. आणि ही भूमिका त्यांनी टिकवणं आवश्यक आहे कारण ही सगळी माणसं धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणारी लोक आहेत आणि त्यांना आपल्या राजकारणामध्ये स्थान देता कामा नये. तपासाबाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारलेला त्याच्याकडे येतो त्या बाबतीत मला असं म्हणायचंय. एकच मिनिट तुम्हाला थांबवतो. एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात. या ब्रेक नंतर पुन्हा डॉक्टर हमीद यांचा तपासाचा जो मुद्दा त्यांना पूर्ण करायचा त्या मुद्द्याकडे जाऊया. आणि तत्पूर्वी पुन्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या पुढच्या भागामध्ये आपण चर्चेला घेणार आहोत तो सनातन किंवा अशा प्रकारे जो अधर्म माजवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावरती बंदी आणण्याची प्रक्रिया सहज सोपी सुलभ का नाही हे सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवू. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय. सनातनचा साधक याला डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. वीरेंद्र तावडे असेल आणि अगदी समीर गायकवाड सुद्धा असेल ज्यांना पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा पाहूयात आपले प्रेक्षक काय म्हणतात. श्रीपती वगैरे म्हणतात या अटकेमुळे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अमोल पालकर म्हणतायत पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना संपवण्याचं काम करणाऱ्या संस्थेवरती बंदी घातली गेली पाहिजे. अमरजित थोरात म्हणतायत सनातन संस्थेवर बंदी घातली गेली पाहिजे व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. उमाकांत कदम म्हणतायत या महाराष्ट्रात बाकीचे पण खूप गंभीर विषय आहेत त्यात पण हात घाला. येऊन जाऊन दाभोलकर पानसरे बंद करा. माणिकलाल परदेशी म्हणतायत सामाजिक सलोखा राखणाऱ्या संघटनांनाच म्हणजे सनातनसारख्या संघटनांना संरक्षण हवं. प्रताप शितोळे म्हणतायत सनातन प्रेरित सरकार सत्तेवर आहे त्यामुळे जरी संबंध आढळला तरी कारवाई होईल पण कठोर शिक्षा होणार नाही. या प्रतिक्रिया अर्थात बोलक्या असल्या तरी याच्या अवतीभोवतीची जी महत्त्वाची चर्चा आहे की अशा सगळ्या प्रसंगामध्ये जी एखादी संघटना काम करत असते त्या संघटनेवरती बंदी का आणण्यात येत नाही, ती बंदी कशा प्रकारे आणली गेली पाहिजे आणि याची प्रक्रिया काय असली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्या मागचा मुद्दा आहे. पण तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांना हे सुद्धा सांगायला पाहिजे की सनातनच्या प्रवक्त्यांना जे नेहमी उपलब्ध असतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्या प्रवक्त्यांना आयबीएन लोकमतनी संपर्क केला, त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणामध्ये बोलण्याची संधी सुद्धा त्यांना देण्यात आलेली होती मात्र ती त्यांनी नाकारली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 17 तारखेपर्यंत ते बोलणार नाही आहेत या विषयावरती. 17 तारखेनंतर या विषयावरती त्यांना काही पर्दाफाश करायचा. त्या अर्थातच ते काय बोलतील 17 तारखेनंतर हे सुद्धा आपण बघूयात. पण या चर्चेमध्ये सनातनचे प्रवक्ते कुठले आज आलेले नाही आहेत, का आले नाही आहेत ते त्यांना माहिती. पण पुन्हा डॉक्टर हमीद तुमच्याकडे आधी येतो कारण तुमचा एक मुद्दा तपासाच्या संदर्भामधला अपूर्ण होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या तिन्ही ज्या हत्या आहेत ज्याच्यामध्ये साम्य आहे त्या हत्येचा तपास आता एकत्रितपणे करता येणं शक्य आहे का? कारण त्याच्यात कुठे ना कुठे एकमेकांशी संबंध दिसतोय. हो, निश्चितच या तिन्ही हत्यांचा संबंध एकमेकांशी आहे आणि ते आता सीबीआयनी ऑन रेकॉर्ड काल परवा कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की यांचा एकमेकांशी असलेला संबंध आम्हाला तपासून बघायचा आहे. यापूर्वी कर्नाटक सीआयडीनी जो बॅलिस्टिक रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये हे स्पष्ट समोर आलेलं होतं की या तिन्ही खुनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल हे कॉमन 2 पिस्तूल आहेत जे त्यांनी गोळ्यांच्या बॅलिस्टिक ह्याच्यावरनं कन्फर्म केलेलं होतं. मोटिव्ह एक स्वरूपाचा आहे, एक स्वरूपाचा विचार सांगणारी माणसं आहेत, एक स्वरूपाच्या संस्थेचे लोक त्याच्यामध्ये पकडले जात आहेत. त्यामुळं या तिन्ही यांचा तपास हा एकत्रितरित्या होणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं आणि येत्या कालखंडात तो होईल अशी अपेक्षा आहे. जी दिरंगाई या सगळ्यात ह्याच्यात झालेली आहे त्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त जबाबदार नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे
की 2009 साली झालेल्या जर बॉम्ब ब्लास्टचा तपास त्यांनी नीट केला असता तर कदाचित हे सगळे पुढचे खून टळू शकले असते. आज सारंग अकोलकर आणि रुद्र पाटीलचं नाव परत परत या तपासात येत असताना नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी काय करते हा प्रश्न मला वाटतं आमच्या मनामध्ये आहे की अजूनही देखील त्यांना जाग आलेली नाहीये. त्यांनी मडगाव बॉम्ब ब्लास्टचा तपास हा इतका कम अस्सल प्रतीचा केलेला आहे की एका टेक्निकल कारणावरती ज्या 4-5 जणांची त्याच्यात सुटका झालेली आहे ते कारण असं आहे की त्यांनी छापे घालण्याच्या आधी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली नव्हती आणि उरलेले 4 जण त्याच्यातले फरार आहेत. त्यामुळे आत्ताचं सगळ्यात महत्वाचं जे काम असेल ते या फरार लोकांना पकडणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ते जर घडून आलं आणि त्यांचं जर योग्य प्रकारे कन्व्हिक्शन मध्ये त्याचं रूपांतर झालं तर मला वाटतं पुढच्या गोष्टी या तुलनेनं सोप्या होतील. मला एक आणखीन मुद्दा मांडायचा तो असा आहे की बंदी ही लांबची बाब आहे पण प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये आज जे अत्यंत विखारी वातावरण यांच्यामधून निर्माण केलं जात आहे, लोकांच्या फोटोवरती फुल्या मारल्या जात आहेत डॉक्टरांच्या, लोकांना धर्मद्रोही ठरवलं जातंय, धर्मद्रोह्यांची यादी जाहीर केली जाते. एक डास मारला तर इतकं बरं वाटतं तर एक धर्मद्रोही मारल्यावर किती बरं वाटेल असं म्हटलं जातंय. IPS अधिकारी आहेत, सिनियर IPS अधिकारी कृष्ण प्रकाश, त्यांच्या फोटोवरती फुली मारलेली आहे यांनी. याच्यावरती कारवाई करणं राज्य शासनाला सहज शक्य आहे. धार्मिक सलोख्याच्या विरोधामध्ये ते काम करतायत म्हणून, शासनाच्या विरोधात काम करतायत म्हणून. तर ही कारवाई न होता केवळ बंदीविषयी आपण का बोलतोय. दुसरी एक महत्वाची बाब आहे की या संस्थेचे जे वकील आहेत ते जाहीररित्या असं म्हणतात की सारंग अकोलकर आणि रुद्र पाटील माझ्या संपर्कात आहेत. आता सारंग अकोलकर आणि रुद्र पाटील ही काही साधी माणसं नाही आहेत, त्यांच्यावरती NIA ची रेड कॉर्नर नोटीस आहे. दहशतवादी कारवायांच्या साठी ते देशाला हवे असलेले लोक आहेत. तर त्यांच्याशी संपर्कात असलेली व्यक्ती याची चौकशी का नाही होत. असे काही साधे आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण करत नाहीये आणि ज्या अशक्य कोटीच्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी चर्चा करतोय ते आपण थांबून हातातल्या गोष्टी लवकर कराव्यात अशी एक कुटुंबीय म्हणून आमची अपेक्षा आहे, जेणेकरून चौथा खून होणार नाही. कारण की हे लोकशाहीचे मारेकरी आहेत. त्यांनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींना जरी मारलं असलं तरी उद्या ते कुणालाही त्यांच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना मारू शकतात. ISISचं भूत आणि तालिबानचं भूत हे ज्यांनी पोचलं त्यांच्याच जीवावरती ते नंतर उलटलं. माओइस्ट हे नंतर कम्युनिस्टांच्या जीवावरती उलटले. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे लोकशाहीला घातक आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्या बुसक्या आवळल्या पाहिजेत एवढंच माझी फॅमिली मेंबर म्हणून इच्छा आहे. नक्की, अर्थातच आपल्या सगळ्यांची ही इच्छा आहे. केशव उपाध्याय, मूळ मुद्दा आहे की किमान हा जो दहशतवाद चालू आहे, म्हणजे एकीकडे तुम्ही तपास यंत्रणांना तुम्ही म्हणता की तुमच्या काळामध्ये हे सगळं झालं, तपास यंत्रणांनी निष्पक्षपातीपणे या सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत, पण कुठेतरी जी पोलीस यंत्रणा आहे, जी पोलीस यंत्रणा थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे, त्या पोलीस यंत्रणेला कृती करण्यासाठी तुम्ही भाग पाडणार आहात का. त्याचं कारण सरळ सरळ फेसबुक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल नेटवर्कवरती ज्या धमक्या दिल्या जातात त्या धमक्या तरी बंद करा आधी. त्या धमक्या देणाऱ्यांना कुठेतरी मुसक्या त्यांच्या आवडण्याची एक काहीतरी यंत्रणा आहे असं त्या लोकांना कळू देत, कारण त्या लोकांना कदाचित माहिती नसेल की आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. अशा प्रकारे ज्या पद्धतीनं त्या धमक्या देतात ही माणसं, त्या धमकी देणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे का. 100%. आणि जे आता दाभोळकरांनी विस्तृत त्यांनी मांडणी केली की लवकरात लवकर या सगळ्यातल्या सूत्रधारापर्यंत गेलं पाहिजे, किंबहुना चौथा खून होता कामा नये. दाभोळकरजी फक्त दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी नाही, कुठल्याच विचारांचं या ठिकाणी खून होता कामा नये. प्रत्येक विचाराला इथं सन्मान स्थान मिळालं पाहिजे, हे या मताचा मी आहे आणि मला वाटतं आपण त्याच मताचे असाल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चौथा खून होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्याचा प्रयत्न सरकार नक्की करेल. तसा प्रयत्न सरकार करत आहे, नंबर 1. नंबर 2, खरं म्हणजे थोडंसं मला राजकारण करायचं असेल तर ठरवलं तरी वस्तुस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे. मुळामध्ये ज्यावेळी दाभोळकरांचा खून झाला त्या सकाळी त्यानंतर काही तासामध्ये पृथ्वीराज सांगितलं की त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय ह्याच्यामध्ये म्हणे हिंदुत्ववादी शक्तींचा हात दिसतो. म्हणजे इतकं म्हणजे खरं म्हणजे त्याला काही शेवटी ग्रह खातं आहे, सगळं मान्य आहे, त्यातले काही डिटेल्स आले पाहिजेत. त्यानंतर गेल्या वर्षभरात कुठेच झालं नाही. आता मगाशी मला सचिन सावंत म्हणाले बघा सोनिया गांधी काय म्हणाल त्या ते तयार केलं होतं ना, मी ती स्टेटमेंट सांगितली, त्या पुढची माहिती ती सांगू दे मला सावंत साहेब.
त्या पुढची माहिती अशी आहे की मुळामध्ये जी फाईल सोनिया गांधींनी बंदी करण्यासाठी शिंदेना फोन केला होता की फाईल मागवण्याचं दाखवलं नाही, मुळात ते फाईल किंवा अशा प्रकारचं काही सादर केलं नव्हतं. तेच त्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा प्रकारे 2009 नंतर अशा प्रकारचे ठोस जे काही पुरावे होते त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे त्याची नीट मांडणी, त्याचं नीट रचना वर पाठवणं असं झालं नाही. एक तुम्हाला उदाहरण देतो मंदारजी, ज्या सीमेवरती बंदी घालावी म्हणून सगळे राजकीय पक्ष एक होते त्यावेळी, सगळ्यांची एकमुखी मागणी होती, अनेक वेळा त्यांचा सहभाग दिसला होता. त्या सीमेवर बंदी घालायला सुद्धा आपल्याला खूप प्रयत्न करावे लागले, कोर्टात ती बंदी टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, तसे पुरावे त्याला जोडावले, तेव्हा ती बंदी वैध ठरली. त्यामुळे अशा पद्धतीने हलगर्जीपणाने उथळपणे काहीतरी जाऊन बंदी करायची मागणी करायची आणि ती बंदी नाही करतात ती कोर्टातही टिकावी लागते. तशा पद्धतीने फाइंडिंग जर आले सरकारने मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलंय की तसे येऊ दे पुरावे, ताबडतोब बंदीचा विषय. पण या मुद्द्यामध्ये एक मिनिट सचिन सावंत, जे फरारी आरोपी आहेत आतापर्यंत फरारी आरोपींच्या बाबत सुद्धा फार दबाव आला नाही, त्यांच्या संदर्भामध्ये काही झालं नाही. त्या संदर्भात नाही काँग्रेस असेल भाजप असेल तुम्हाला राज्यकर्ते म्हणून करावं लागेल. सचिन सावंत, मी आता हा थोडासा विषय जो तुम्ही राजकारण बाजूला ठेवून बोलणं अपेक्षित आहे, कारण या सगळ्या फरारी आरोपींपर्यंत यंत्रणा का पोहोचू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, पहिली गोष्ट मग अशी ते बोलतात सीमेच्या संदर्भामध्ये 2001ला ज्या वेळेला पहिल्यांदा बंदी घातली तो राज्य सरकार काँग्रेसचं होतं या ठिकाणी. नाही तुम्ही श्रेय तुम्ही एक पहिल्यांदा आर्ग्युमेंट करा, ऐका केशवराव, पहिल्यांदा आर्ग्युमेंट करा, ते नीट विचारपूर्वक सगळ्या बुद्धीने मांडून करा. दुसऱ्या बोलायला गेला की त्याच्यानंतर मग गोंधळ नका घालू. केशव पदे गोंधळ आपण जरा बंद करूया. एक मिनिट ऐका, क्रेडिट घेण्याचा मुद्दा नाही. सचिन सावंत, मुद्दा जो आहे ना सिमीनी त्यावेळेला काय केलं, काँग्रेसनी काय केलं, या आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही जाऊच नका. मुद्दा आता काय झालं पाहिजे याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून एकत्र बसून बोलतोय. आता काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण फरारी आरोपी आहेत, तिथे काँग्रेसचं सरकार आहे, इथे भाजपचं सरकार आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा संबंध आहे या सगळ्या हत्यांशी. अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे? हे फरारी आरोपी असणार कुठे आहेत असून नाही, पहिली गोष्ट मगाशी बोलताना ना मग जो झालं की ते स्वतःच आर्ग्युमेंट मांडतात, स्वतः राजकीय याच्यावर नेतात, त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला की ते अखंड आपण विषयावरती येऊया ना, विषयच सोडतो. नाही, तो विषयच सोडतो मी, कारण केशव उपाध्ये त्या ठिकाणी त्यांना काही त्रासच होईल त्याचा. ऐका, विषय असा आहे की या संदर्भामध्ये हे निश्चितपणे ऑर्गनाइज क्राईम होत आहे, याच्यात काही शंका नाही. ज्या अभिनव भारत असेल किंवा या संदर्भामध्ये ही सनातन संस्था, हिंदू जनजागृती संस्था वगैरे या सगळ्या ज्या संस्थांचं छत्रछाया आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी दिसतंय आणि ते अतिशय गुप्त पद्धतीने केलं जात आहे. म्हणजे ज्या वेळेला NIA च्या संदर्भामध्ये अमित दाभोळकरजीने म्हटलं निश्चितपणे 4 आरोपी अजूनही फरार आहेत, साधक त्या ठिकाणी ह्यांचेच पकडले जात आहेत. तर मालगोंडा पाटील असेल किंवा तर नाईक असेल जे मेले ते देखील ह्यांचे साधक होते. ठाणा बॉम्ब ब्लास्टमध्ये ह्यांचे साधक होते, ज्यांना दोन लोकांना त्या ठिकाणी कन्व्हिक्शनही झाले 10 वर्षाचं. त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला सनातन संस्थेवर डायरेक्ट आरोप आला नाही वगैरे, असं जरी असलं तरी यांचे साधक आहेत. म्हणजे ही संस्था आध्यात्मिक काम करत नाही हे निश्चित आहे. अध्यात्माचं काम केलं असतं तर असे साधक अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये नसते. या संदर्भामध्ये जे काही कम्युनिकेशन त्यांचं आहे ते फार उच्चस्तरीय त्या ठिकाणी त्याच्यावरती फार प्रॉपरली रिसर्च करून ते काम करत आहेत असं निश्चित दिसून येते. म्हणून ती केस क्रॅक करायला त्या ठिकाणी वेळ लागत असावा. एकंदरच ज्या वेळेला ती म्हणजे पोलिसांच्या हातामध्ये ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या हातात ज्या वेळेला ती तपासाची सूत्र होती त्यावेळेला अनेक त्यांनी प्रयत्न केले होते, याच्यामध्ये काही शंका नाही. आता CBI त्या ठिकाणी प्रयत्न करते, परंतु निश्चितपणे हे ऑर्गनाइज क्राईम असल्यामुळं फार विचारपूर्वक हे क्राईम केल्यामुळं त्या ठिकाणी कदाचित वेळ लागत असावा. या संदर्भामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की ही संस्थेने यांचा अधिकृत त्यांचे जे वीरेंद्र मराठे आहेत त्यांनी असं म्हटलं, त्यांचे स्टेटमेंट दिलं होतं की काँग्रेस पक्षाचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला आमच्यावर अन्याय करत होतं, आमच्यावरती मीडिया ट्रायल चालू होता, सगळ्या एजन्सी आमच्यावरती त्या ठिकाणी आम्हाला टार्गेट करून त्या ठिकाणी कारवाई करत होत्या. आता आमच्या पद्धतीचं सरकार आलेलं आहे दोन्ही ठिकाणी केंद्र आणि राज्यामध्ये, त्यावेळेला अशा तऱ्हेचं होणार नाही अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तर मला वाटतं ही जी त्यांच्या अपेक्षेनुसार हे सरकार वागणार नाही आणि नीटपणे कारवाई तसं दिसत नाही, समोर येताना दिसत आहेत, त्यामुळे हा राजकारणाचा भाग असू शकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्या तत्पूर्वी पुन्हा इम्तियाज जलील या सगळ्या मुद्द्यामध्ये त्यावेळेला सीमेला बंदी घातली होती, हा विषय आला. किमान या संस्थेवर बंदी घालण्या इतपत पुरावे त्यांच्या विरोधात आहेत असं तुम्हाला वाटतंय का?
ते जर कसं सांगते सर? जी बिल्कुल, मेरे हिसाब से बहुत ज्यादा पुरावे हैं इनके खिलाफ सनातन संस्था के। और सिर्फ एक सनातन संस्था का सवाल नहीं है, ये बहुत सारे जो ऑफशूट्स तैयार हो गए हैं, चाहे वो अभिनव भारत ले लीजिएगा, और जिस तरह से हामिद दाभोलकर साहब ने कहा है कि 3 जो हत्याएं हुई है, कालबुर्गी की, गोविंद पानसरे साहब की और दाभोलकर साहब की, ये तीनों में कहीं ना कहीं कुछ लिंक है। मैं इसके आगे बढ़कर एक बात कहना चाहूंगा कि गोवा का जो ब्लास्ट है वो भी लिंक है, मुंबई का जो थाने का जो ब्लास्ट है वो भी लिंक है, मालेगांव का जो ब्लास्ट है वो भी लिंक है, अजमेर शरीफ का जो ब्लास्ट है वो भी लिंक है, मथुरा के अंदर जो हथियारों की ट्रेनिंग दी जा रही है वो भी लिंक है। तो एक ऑर्गेनाइज तरीके से, इसमें कोई दो राय नहीं है कि एक इस तरह का माहौल तैयार किया जा रहा है कि देश के अंदर किस तरह से हम हिंदू राष्ट्र की स्थापना कर सके। और ये वही लोग हैं, यही सोच रखने वाले लोग हैं जिन्हें बाबा साहब अंबेडकर के संविधान के ऊपर यकीन नहीं है, जिस संविधान ने यह कहा है इस देश के अंदर कोई धर्म है ही नहीं है, ये सेक्युलर देश है, यहां पर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी लोग रहने वाले हैं, सभी जात धर्म के लोग रहने वाले हैं। लेकिन इस तरह के एक बहुत सारे ऑफशूट तैयार हो गए हैं जो चाहते हैं इस देश के अंदर। त्यांचा संपर्क तुटलाय, पण पुन्हा जाता केशव उपाध्याय, आपण थोडं पुन्हा एकदा राजकारण थोडं बाजूला ठेवूया. काम चांगलं करताना दिसत आहेत तपास यंत्रणा आता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे ना कुठे कोर्टाने जी काही मध्यस्थी केलेली आहे आणि कोर्टाने ज्या पद्धतीनं सगळ्या यंत्रणांना कामाला लावलेलं आहे ते सुद्धा उल्लेखनीय आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पुरेसे पुरावे नाही आहेत का? किमान जे धमकी देणारी लोक आहेत, उघड उघड फेसबुक सारख्या माध्यमांचा वापर केला जातोय, उघड उघड ट्विटर सारख्या माध्यमांचा वापर केला जातोय, पोस्ट कार्डांचा माध्यमाचा उपयोग केला जातोय, काही ठराविक ठिकाणून पोस्ट कार्ड्स येत आहेत, त्याच्यावरून धमक्या येत आहेत. असं असताना पोलीस यंत्रणा, कृष्ण प्रकाशांचा उल्लेख डॉक्टर हमीदांनी केला की एका पोलीस अधिकाऱ्याला जर का फुली मारली जाते या राज्यामध्ये, तर अशा प्रकारे त्याची लिंक का शोधून काढली जात नाहीये आणि तपास यंत्रणा येणाऱ्या काळामध्ये नो नॉनसेन्स या पद्धतीने वागतील का? तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणामध्ये नो नॉनसेन्स या पद्धतीनेच वागतात. आणि म्हणूनच म्हणजे आत्ता एक उल्लेख झाला की काय म्हणजे दाभोळकरांनी सांगितलं की काय कोर्टाने सांगितलं आणि म्हणून तसं झालं, पण मुळात पानसरे प्रकरणात तर पोलिसच इथे ऍक्टिव्ह आहेत, इथे त्या यंत्रणाच इथे ऍक्टिव्ह आहेत. त्या ठिकाणी अशी काही वेगळी गरज आली नाही. मुळामध्ये त्यावेळी जे घडलं त्या 1 वर्षामध्ये अनेक पुरावे म्हणजे ते मग आता मग सावंत साहेब म्हणाले काय दुसरं काही ते शोधून काढण्याचा प्रयत्न करा, असं काहीतरी त्यांनी बातम्या सांगितल्या. अशा ऐक्यू बातम्यावरती अशा चर्चा कधी गंभीरतेने करतात का? म्हणजे मला सावंत ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, पण ठीक आहे, मला त्याच्यात आता म्हणायचं नाही. मला असं वाटतं की सचिन सावंत आणि केशव उपाध्याय तुम्ही फार वैयक्तिक विषयावर माझं बोलणं जास्ती व्यापक करा. तुम्ही माझं पूर्ण मध्ये आलात ना, मध्ये तुम्ही बोलताय, मी नाही बोलत. तरी मला तुम्ही मला पूर्ण करतो, मला माझं बोलणं बोला देणारा सचिन सावंत आणि केशव उपाध्याय मी चर्चा होते. तुम्ही केशव नाही, तुम्ही काय करता? फटाके लावल्यासारखं उडत बसायचं तिकडे. अरे फटाक्याचा संबंध काय? तू तुमची केशव उपाध्याय एक मिनिट वेळ संपलेली आहे. जाता पुन्हा डॉक्टर हमीद दाभोलकर, एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीने येणाऱ्या काळात काय अपेक्षा तुमच्याकडनं आहेत थोडक्यामध्ये? आणि अर्थात महत्त्वाचा सगळ्यात त्यातला मुद्दा म्हणजे की या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत किमान काही आरोपी आतापर्यंत समोर आलेले आहेत, इथून पुढे त्या आरोपींना सहकार्य करणारे आणि त्यातूनही धमक्या उघड देणारी माणसं जी आहेत त्यांचा शोध घेतला जाईल असं तुम्हाला वाटतंय का? निश्चित अशी अपेक्षा आहे की ते पकडले जावेत, आणि जोपर्यंत ते पकडले जात नाहीत तोपर्यंत लोकशाही संविधानिक मार्गाने आमची लढाई आम्ही चालूच ठेवू. 3 ठोस अपेक्षा आहेत. एक पहिली अपेक्षा अशी आहे की मडगाव बॉम्ब ब्लास्ट मधले हे 4 फरार जे लोक आहेत ते आणि त्यांना आधार देणारे लोक हे लवकरात लवकर पकडले जावेत. दुसरी ठोस अपेक्षा अशी आहे की जे लोक हिंसेचं राजकारण पसरवत आहेत आणि या लोकांशी आमचे संबंध आहेत असं म्हणतायत फेसबुक आणि ट्विटरवरनं, त्यांच्याविषयी राज्य शासन काही कारवाई करताना दिसत नाही. ती कारवाई आता उपाध्याय साहेब म्हटलेले आहेत आम्ही करू, पण ती होताना प्रत्यक्षात दिसावी. त्यांच्याविषयी काहीतरी त्यांना नोटीस सुद्धा गेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोटीस सुद्धा साधी निघालेली नाहीये, तर त्यांच्याविषयी काहीतरी कारवाई झालेली दिसेल अशी अपेक्षा आहे. आणि तिसरी अपेक्षा जनतेकडनं आहे की या देशामध्ये धर्माच्या नावावरती मोठ्या प्रमाणात सध्या राजकारण केलं जातंय, हिंसेचा वापर केला जातोय अनेक पक्षांकडून, त्याला आपण बळी पडता कामा नये. या देशामध्ये दाभोळकर आणि दलवाईंची जी धर्मचिकित्सेची परंपरा आहे ती परंपरा ही मानवतावादी
ही धर्माला सन्मान करणारी आहे आणि त्या दिशेनं आपण जायला पाहिजे. धर्माच्या बुरख्याखाली जे अध्यात्माचा प्रचार प्रसार करतायत त्यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, ही सामान्य लोकांकडनं अपेक्षा आहे. नक्की. अर्थात या सगळ्या मुद्द्यावरती येणाऱ्या काळामध्ये अधिक माहिती उघड होईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि लवकरात लवकर या तिन्ही हत्यांच्या मागचे जे सूत्रधार आहेत, सूत्रधार कोण आहेत याची सुद्धा आपल्याला माहिती कळेल अशी आपण अपेक्षा करूया. कारण कुठेतरी तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्या तपास यंत्रणा कामाला लागल्यात हे मात्र स्पष्ट आहे. या कामाला लागलेल्या तपास यंत्रणांना अधिकाधिक ठोस असे पुरावे मिळावेत ही सुद्धा आपण अपेक्षा करूयात आणि लवकरात लवकर हे जे दोषी आहेत त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचतील आणि कडक अशी कारवाई येणाऱ्या काळामध्ये धमकी देणाऱ्या सोशल नेटवर्कवरच्या या सगळ्या कलुषित लोकांना त्या लवकरात लवकर काही ना काही कडक अशी कारवाई सामोरं जावं लागेल अशी सुद्धा आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. नमस्कार.